प्रेक्षकांनो, या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये अतिशय वळण घेणारा ट्विस्ट आपण पाहणार आहोत। मालिकेला आता नवीन वळण येऊन स्वानंदीचा खरेपणा समोर येताना आपण पाहणार आहोत। अंशुमनच्या नीचपणाचे भयानक सत्य भर कंपनीतून अंशुमनला फरफटत ओढून बाहेर काढत समोर आणलेल्या स्वानंदीचा तो रुद्रावतार बघताच दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी होत अंशुमनचा खरा चेहरा स्वानंदी कसा आता समोर आणते आणि श्वेता नावाच्या लेडीजला आता बळजबरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अंशुमनला फरफटतच ओढत कानाखाली मारून बाहेर घेऊन येत समोर सत्याचा थरथराट करत स्वानंदी ही समोर अंशुमनचे कसे आता राक्षसी कृत्य समोर आणते आणि ते सगळं आता बघता क्षणी रागाच्या रुद्रावताराने समोर आता अंशुमनला कसे कंपनीतून बाहेर काढतो। अंशुमनची कॉलर पकडून अंशुमनला कंपनीतून कायमचा आता बाहेरचा रस्ता दाखवून आता स्वानंदी ही कशी आता समोरच्या नजरेत एकदमच उंचावते, हे सगळं प्रेक्षकांनो या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। भर कंपनीत श्वेता नावाच्या लेडीजला वाचून सगळ्या स्टाफ समोर स्वानंदी अंशुमनला फरफटत ज्यावेळेस उडून घेऊन येत असते त्यावेळेस तो सत्याचा नजारा बघून समोरची खरी बायको कंपनीत स्वानंदीची कशी ओळख होते प्रेक्षकांनो, हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण बघूयात। त्यामध्ये आता प्रेक्षकांनो इकडे आदिरा ही आता पार्टी करणार असल्याचे समजताच इकडे आता मंदाकिनीला खूप राग आलेला असतो। आदिराने पार्टी करू नये आणि वायफट खर्च करू नये, तो आपल्याला परवडणारा नाही हे आता मंदाकिनीच्या लक्षात आलेलं असतं खरं, पण इकडे आता रोहनने मंदाकिनीला समजावलेलं असतं आणि आता काही जरी झालं तरी आपण पार्टी करणार आहोत असे रोहनने मंदाकिनीला सांगितलेलं असतं। पण इकडे मात्र मंदाकिनी आता आदिराकडे येते आणि आता मंदाकिनीला समरचा राग आलेला असतो, कारण समरने आपल्या स्वानंदीला पांढऱ्या पायाची बोलला हे आता मलिकाने सांगितल्यामुळे आता मंदाकिनी आदिराला म्हणते की हे बघ आदिरा, तू पार्टी कशाला करतेस, तू पार्टी नको करू, कारण तो खर्च आपल्याला परवडणारा नाही आहे। आणि तुझा पिंट्या दादा अगोदर हे करत होता ते करत होता, पण आता तू सासरी आलेली आहेत, या गोष्टी सगळ्या तू सोडून दे असे आता जेव्हा मंदाकिनी आदिराला सांगते त्यावेळेस आता आदिराला पिंट्या दादाला मध्ये घालून बोलल्यामुळे आता राग येतो। आदिरा म्हणते की आई, पिंट्या दादाचा यामध्ये काय संबंध, त्याला का मध्ये घेतेस? आणि आता आदिरा म्हणते की हे बघा, तुम्हाला पार्टी जर आवडत नसेल तर पार्टीच्या वेळेस तुम्ही बाहेर कुठेतरी निघून जा, म्हणजे तुम्हालाही ते राग येणार नाही आणि तुम्हालाही त्याचं काही गिल्ट वाटणार नाही। आता मात्र इकडे मंदाकिनीला राग येतो। मंदाकिनी आता विचार करते की आपल्याच घरातून ही आपल्याला बाहेर जायला सांगते, रागाने आदिराही तिथून निघून जाते। प्रेक्षकांनो इकडे आता लगेच मंदाकिनीला राग सहन होत नसतो आणि ताबडतोब रडतच मंदाकिनी आता स्वानंदीला फोन करते आणि म्हणते की अगं ती आदिरा स्वानंदी मला काय नको ते टोमणे मारत बोलली आणि ताबडतोब तू काहीतरी कर। आता इकडे स्वानंदी ऑफिसमध्ये असते। स्वानंदी म्हणते हे बघ आई, वाटलंस तर मी ऑफिस सुटल्यानंतर तुझी भेट घेते। मंदाकिनी म्हणते येस तू। तर इकडे आता कंपनीत आता मोठे भयानक सत्य समोर आलेलं असतं आणि एक कंपनीतील नवीन लेडीज आता कामाला आली असल्यामुळे अंशुमन त्या लेडीजला म्हणजे श्वेता नावाच्या त्या लेडीजला आता त्रास देत असतो। काही ना काही कारणास्तव तिला डवचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि तिला आता केबिनमध्ये बोलावताच आता अंशुमनने तिच्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न देखील केलेला असतो। पण आता इकडे मात्र ती लेडीज खूप घाबरलेली असते। अंशुमन त्या लेडीजला आता एक्स्ट्रा काम करायला सांगून ती लेडीज आता तिला उशिरापर्यंत कंपनीत थांबवण्याचा अंशुमनचा डाव असतो आणि अखेर आता ती लेडीज उशिरा एकटीच घरी कंपनीतून चाललेली बघून आता आनंदसुद्धा कंपनीत असतो। त्या लेडीजला बघताच आनंद त्या लेडीजला आपल्याकडे बोलावतो आणि म्हणतो, श्वेता अगं तू एवढ्या वेळ का काम करत होतीस? तेव्हा ती खाली मान घालून अंशुमनने तिला ओव्हर टाईमला थांबवलं हे ती सत्य सांगते। आता इकडे आनंदला देखील अंशुमनचे ते वागणे विचित्र वाटते।
सगळ्या लेडीज गेल्यानंतर सुद्धा एकट्या लेडीजला अंशुमन का थांबवतो, यामुळे पटकन आनंद आता समरकडे येऊन समरला सगळी हकीकत सांगतो आणि म्हणतो की अंशुमनचं हे वागणं बरोबर नाही आहे समर. आणि आनंद आता श्वेताला समरकडे घेऊन येतो. पण आता श्वेता ही समरकडे बघते तर समर म्हणतो की काय तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का, सांगा तुमचं काय आहे म्हणणं, तुम्हाला ओव्हरटाईम करायचा आहे की नाही. तेव्हा आता ती लेडीज घाबरलेली असते आणि ती समोर काहीच बोलत नाही. आता ते बघून आनंदला राग येतो. ती लेडीज बाहेर जाताच आनंद म्हणतो की अगं श्वेता, मी समोर तुझी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, तुझ्या बाजूने मी बोललो, समोर तू काहीच कशी बोलली नाही. पण आता श्वेताला मात्र इकडे मॅनेजरने म्हणजे शेळके मॅनेजरने दम देऊन ठेवलेला असतो आणि काहीही बोलायचं नाही असं सांगितलेलं असतं. तेव्हा श्वेता आनंदला म्हणते की मला शेळके मॅनेजरने दम दिला होता. आता तर आनंदला धक्काच बसतो. आनंद आता समरकडे येत समरला पुन्हा सगळी हकीकत सांगतो आणि म्हणतो की आपल्या शेळके मॅनेजरने त्या लेडीजला दम दिला आणि तुला काही सांगू नको असं सांगितलं. समर म्हणतो की आनंद, अरे जाऊ दे ना रे, ती लेडीज असं काहीच माझ्यासमोर बोलली नाही आणि मला नाही वाटत की हे सगळं खरं असेल म्हणून. आता समरने दुर्लक्ष केलेलं असतं. इकडे आता ज्या वेळेस स्वानंदी ही समरला डबा घेऊन आलेली असते त्यावेळेस स्वानंदीनी त्या लेडीज बरोबर बोललेली असते. तिच्या डोळ्यात आलेलं ते पाणी बघून आणि तिने डोळ्यात कचरा गेला हे सांगितलेलं असताना देखील स्वानंदीनी तिला कशामुळे ती रडते हे स्वानंदीने ओळखलेलं असतं. पण त्यावेळेससुद्धा ती लेडीज स्वानंदीला काहीच बोलत नाही. आता दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे ती लेडीज येताच पुन्हा आता अंशुमन त्या लेडीजला त्रास देऊ लागतो, तिला बोलू लागतो, तिला सगळ्या तिच्या फाईल्स घेऊन पुन्हा आता केबिनमध्ये बोलावतो. इकडे आता आजीने दुसऱ्या दिवशीसुद्धा स्वानंदीकडे आता समरला देण्यासाठी डबा दिलेला असतो. अगोदरच्या दिवशी समरने आपल्यासोबत काय प्रकार केला हे स्वानंदीला आठवतो. पण आजीला नकार देणं आता स्वानंदीला जड जातं आणि पुन्हा स्वानंदी तो डबा घेऊन आता ऑफिसमध्ये आलेली असते. इकडे आता अंशुमन त्या लेडीजला केबिनमध्ये बोलावतो आणि अंशुमन त्या लेडीजला आता तिच्या अगदी जवळ जाऊन तिला मिठीत घेण्याचा प्रयत्न करू लागतो. ती लेडीज आता सुटण्याचा प्रयत्न करू लागते. पण अंशुमन त्या श्वेताला म्हणतो की हे बघ श्वेता, तू जर बॉसला समाधानी करणार नसेल आणि खुश करणार नसेल तर तुला कंपनी सोडून द्यावी लागेल. त्यापेक्षा तू ऐक, मी तुला मोठी पोझिशन देईल कंपनीत. आणि असे म्हणत पुन्हा आता अंशुमन तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागतो. ती लेडीज आता अंशुमनपासून आता सुटण्याचा प्रयत्न करू लागते. आणि तेवढ्यात इकडे आता स्वानंदी ही डबा घेऊन कंपनीत आलेली असते आणि तेथून जात असताना आता स्वानंदीला त्या लेडीजचा आवाज येतो सहज. आता अंशुमनच्या केबिनचा स्वानंदी दरवाजा उघडते तर अंशुमन आता त्या लेडीजवर बळजबरी करत असल्याचे आता स्वानंदीला दिसताच. आता रागाने स्वानंदी अंशुमनवर धावून जाते आणि अंशुमनला ओढून त्या लेडीजपासून बाजूला करते आणि म्हणते की हा काय तमाशा चाललाय कंपनीत, अशी वर्तणूक करायची असती का स्टाफबरोबर कंपनीत, असे म्हणत सनकन आता स्वानंदी अंशुमनच्या कानाखाली मारते. आणि अंशुमनच्या कानाखाली मारताच आता अंशुमन रागाने गालाला हात लावत स्वानंदीकडे बघतो. स्वानंदी म्हणते की खबरदार, लेडीज बरोबर असं वागताना लाज वाटत नाहीये का. आणि लगेच आता असं म्हणत हाताला धरून फरफटत ओढत आता स्वानंदी अंशुमनला बाहेर काढते. सगळा स्टाफ आता ती बघत असतो आणि स्वानंदीनी अंशुमनच्या हाताला धरून ओढत आता बाहेर आणलेलं असतं. आणि स्वानंदी म्हणते की स्टाफ बरोबर असं वागताना लाज वाटायला हवी. एका लेडीजला केबिनमध्ये बोलावून तिच्याबरोबर असं वर्तन करायला शोभतं का. आता तो आरडाओरड ऐकून आनंद समर पटकन बाहेर येतात आणि स्वानंदीचा तो रुद्रावतार बघून समरला तर धक्काच बसतो. आणि आता तेवढ्यात आता स्वानंदी ही रागाने समोर अंशुमनला फरफटतच ओढत घेऊन येते आणि लगेच आता समरला म्हणते की तुमच्या कंपनीमध्ये असं वर्तणूक करतात का आणि असं कारभार असे खेळ चालतात का. समरला आता काही कळत नसतं आणि समर म्हणतो काय झालं,
तर आता स्वानंदी घडलेली हकीकत आता समरला सांगते आणि म्हणते की लेडीजला केबिनमध्ये एकांटी बोलून हा आपला अंशुमन तिच्याबरोबर बळजबरी करत होता. श्वेता सांग तूच आता. लगेच आता श्वेता ही अंशुमनकडे बोट करते आणि घडलेला सगळा प्रकार आता समरला सांगते. आणि एवढंच नाही तर 3 दिवसापासून मला दररोज अंशुमन सर काही ना काही त्रास देऊन आता मला एकांटी जवळ घेण्याचा प्रयत्न करतात, मला ओव्हरटाईमला थांबवतात आणि शेळके मॅनेजरने मला दमसुद्धा दिला आहे. ते ऐकून समरला राग येतो आणि रागाने समर आता अंशुमनची कॉलर पकडतो आणि म्हणतो की अंशुमन, अरे तू माझ्या इज्जतीच्या चिंधड्या उडवल्यात, तुला लाज वाटायला हवी. कंपनीत तू असा वर्तणूक करशील मला वाटलं नव्हतं आणि आज मला तुझी भाऊ म्हणण्याची तुला लाज वाटते. असे म्हणत आता समर अंशुमनची कॉलर पकडत म्हणतो की उद्यापासून तू कंपनीत यायचं नाहीस आणि तुझ्यासाठी हा कंपनीतला शेवटचा दिवस. असे म्हणत आता रागाने समरने अंशुमनची कॉलर पकडून अंशुमनला कंपनीच्या बाहेर काढलेलं असतं आणि कंपनीत अशा प्रकारचं वर्तन करताना याला काहीच कसं वाटलं नाही आणि याने आपल्या राजवाड्यांना काळिमा फासला. यामुळे समरचा राग आता अनावर झालेला असतो. जोराने अंशुमनला फरफटतच ओढत ढकलत बाहेर काढत समरने अंशुमनची कंपनीतून हकालपट्टी केलेली असते आणि स्वानंदीचा खरेपणा आणि स्वानंदीचा तो आता अन्यायाविरुद्ध लढण्याची ती वृत्ती समरला आवडलेली असते. स्वाभिमानी स्वानंदीने इकडे अन्याय सहन न करता, अन्यायाला पाठीशी न घालता श्वेता कडून सगळे सत्य वधून समोर अंशुमनचा खरा चेहरा आणलेला असतो आणि अंशुमनचा खरा चेहरा समोर आणून समरने अंशुमनची हकालपट्टी केलेली असते आणि ते सगळं बघून स्टाफच्या नजरेत स्वानंदी ही समरची खरी स्वाभिमानी बायको झालेली असते. सगळेजण मोठ्या स्वाभिमानाने स्वानंदीकडे बघतात आणि खरंच आज स्वानंदी मॅडमने आपल्या कंपनीत मोठा न्याय केला हे सत्य सगळ्या स्टाफसमोर आलेलं असतं आणि त्याचबरोबर समर हा आदराने स्वानंदीकडे बघतो. सगळ्यात मोठा भयानक निर्णय घेऊन स्वानंदीला आता पाठिंबा देऊन समरने सगळ्यात मोठे काम केलेले असते आणि समर एका झलकेत एका नजरेत स्वानंदीच्या प्रेमात पडलेला असतो. तर आता समर स्वानंदीचा कसा प्रेमाने स्वीकार करतो हे बघण्यासाठी आणि प्रेक्षकांनो या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.